अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर उद्या वर्षाचा शेवटचा दिवस आणि उद्या आहे पुत्रदा एकादशी। जर तुम्ही पुत्र प्राप्तीसाठी किंवा संतान प्राप्तीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला वैद्यकीय सल्ल्यानुसार तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचंच आहे, परंतु एक आध्यात्मिक मार्ग तो मी तुम्हाला आज सांगणार आहे। उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही काय करू शकता। जर तुम्हाला संतान प्राप्ती किंवा पुत्र प्राप्तीसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल आणि जर तुम्हाला काहीच त्याचा मार्ग मिळत नसेल तर उद्याच्या दिवशी तुमच्या घरातल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवरती पती आणि पत्नीने ही सेवा करायची। काय सेवा करायची तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करत तुम्हाला कृष्णाच्या मूर्तीवरती पाण्याने आणि दुधाने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची आहे, गंध लावायचा आहे, फुलं वाहून घ्यायची आहेत, अक्षता वाहायच्या आहेत आणि कृष्णाकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की संतान प्राप्तीसाठी किंवा पुत्र प्राप्तीसाठी तुम्हालाही कृष्णाकडे प्रार्थना करायची आहे। जवळ जर कृष्णाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि जाताना पिवळी मिठाईचा मात्र अवश्य नैवेद्य दाखवायचा आहे। ही सेवा पती आणि पत्नी या दोघांनी सुद्धा करायची। अगदीच नाही जमलं तर पत्नीने तरी किमान ही सेवा अवश्य करा। दिवसभर जर उपवास करणं शक्य असेल तर उपवास केला तरी सुद्धा चालेल, परंतु उद्या पुत्रदा एकादशी आहे तर तुम्ही उद्याच्या दिवसात ही सेवा मात्र अवश्य करा। आणि ही सेवा करताना मात्र सर्वात प्रथम पॉझिटिव्ह राहा, मनात पूर्णतः पॉझिटिव्ह विचार करा आणि मगच ही सेवा करा आणि कृष्णाकडे एकच प्रार्थना करा, तुझ्या कृपेने तुझ्या आशीर्वादाने घरामध्ये संतान प्राप्ती किंवा पुत्र प्राप्ती होऊ दे। ही एकच प्रार्थना कृष्णाकडे करा आणि ही सेवा मात्र अवश्य करा आणि आपल्या स्वामींवरती 100% विश्वास ठेवा। जमल्यास श्री स्वामी समर्थ या माळेचा सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवसात 108 वेळा जाप करू शकता। संध्याकाळी मठात किंवा केंद्रात सुद्धा जाऊन स्वामींचं सुद्धा दर्शन मात्र अवश्य घ्या। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।